मनोज जरांगेंच्या छातीत दुखू लागल्यानं मध्यरात्रीच अंतरवालीत डॉक्टरांची हजेरी। मराठा आरक्षणासाठी लढणारे उपोषणकर्ते मनोज जरांगे पाटील आपल्या सगेसोयरे अंमलबजावणीच्या मागणीवर ठाम आहेत। त्यातूनच ते दररोज पत्रकार परिषद घेऊन मराठा समाजाला आवाहन करत असतात, राज्य सरकारला इशाराही देत असतात। शुक्रवारी त्यांना रुग्णालयात डिस्चार्ज देण्यात आला। त्यानंतर ते रुग्णालयातून अंतरवालीत पोहोचले। मात्र मध्यरात्री अचानक त्यांच्या छातीत दुखू लागल्यानं खासगी रुग्णालयातून रात्रीच डॉक्टर अंतरवालीत पोहोचले। त्यानंतर डॉक्टरांनी ECG काढून तपासणी केली असता घाबरण्याचं काहीही कारण नसल्याचं सांगितलं। त्यामुळे जरांगेंसह त्यांच्या समर्थकांचा जीव भांड्यात पडला। मनोज जरांगे यांनी गेल्या काही दिवसापूर्वी आमरण उपोषण सुरू केलं होतं, ज्यामुळे त्यांची प्रकृती खालावली। शेवटी ग्रामस्थ आणि मराठा बांधवांच्या आवाहनानंतर त्यांनी उपोषण स्थगित केलं। प्रकृती खालावल्यामुळे त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं। खासगी रुग्णालयातून उपचार घेतल्यानंतर जरांगे यांची प्रकृती ठणठणीत असल्याचं सांगत त्यांना डिस्चार्जही देण्यात आला। मात्र शनिवारी रात्री अचानक त्यांच्या छातीत दुखू लागलं आणि त्यानंतर छत्रपती संभाजीनगरमधील एका खासगी रुग्णालयातील डॉक्टर तत्काळ अंतरवालीत पोहोचले। जरांगे यांच्यावर तातडीनं उपचार सुरू करण्यात आले। रात्री 10 ते 1:30 वाजता जरांगे यांच्या छातीचा ECG काढण्यात आला। त्यात कुठलाही धोका नसल्याचं लक्षात आल्यानंतर डॉक्टरांचा आणि अंतरवालीवासियांचा जीव भांड्यात पडला। ॲसिडिटी वाढल्यामुळे छातीत कळाली असल्याचं डॉक्टरांचं म्हणणं आहे। त्यामुळे मनोज जरांगे आणि त्यांच्या कुटुंबियांसह ग्रामस्थांना धीर आला। सध्या त्यांची प्रकृती बरी असून ते आजही पत्रकार परिषद घेऊ शकतात। या दरम्यान मनोज जरांगे यांनी 3 मार्च रोजी रास्ता रोको आंदोलन करण्याचं आवाहन मराठा समाजाला केलं होतं। त्यामुळे पत्रकार परिषद घेऊन ते नेमकी काय भूमिका मांडतात याकडे सर्वांचं लक्ष असणार आहे। व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, मंडल न्यूजच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि फेसबुक पेजला फॉलो करा।